एवढा एवढा दिसतो बा तो एवढाच आहे. मग आता जवळ भाग्याला माझ्या गुडघ्याचं वाटीलाच लागतो कागाने. मी मराठवाड्यात जातो काय करतो बघून घेतो. एक तर मी बोलिलच नाही आणि आला तरी तू मग काहीच बघू शकत नाही, कारण मी कपडे घातलेले असते तू काय बघतो. याच्यानंतर जर बोलले तर धुलाई चौथी नापास आहे, पण कच्चा मोठकर पाय देऊन भादरीला तुम्हाला दिलं की नाही. मराठ्याला आरक्षण उच्च का व्हायना भाऊ दिलं का नाही. राहिलेल्या मी पुढच्या झटक्यात देणारच आणि त्याने नाही दिलं त्यांचे पायडेत म्हणून समजायचं सगळे. एकदा मोकळा म्हणून सांग बरं पाडायचे करे सगळे. यांनी सगळे चोट्या टोळ्या जवळ केल्या. सगळे चोर देवेंद्र फडणवीस जवळ. बारीक भुरटी चोरी करणारा त्याच जवळ, डाका टाकणारा त्याच्या जवळ, चालता चालता रेल्वे रोखणारा त्याच जवळ, चालता चालता पाकिट हाणणारा त्याच्या जवळच. म्हणजे पाकिट मारापासून भुरट्यापासून मोठ्या दरोड्यापर्यंत त्याच जवळ. महाराष्ट्र सदन घोटाळा केला छगन भुजबळ त्याच्याजवळ, 70,000 कोटीवाला त्याच्याजवळ, 20-30 हजारावाला त्याच्याजवळ, संडास बाथरूमात घोटाळा केलेला त्याच्याजवळ, गटार नालीत घोटाळा केलेला त्याच्याजवळ. म्हणजे हे जेवढे बोगस आरक्षण खाणारे आपण नाही बा कोणाचं नाव घेऊ. आपण टप्प्यात आला की राईट कार्यक्रम करतो. कसल्याचं नाव नाही घेत आपण. तिसरी टोळी तयार केली ते आता ढाकू मको नाही का देऊ दे हंडी ढकू मको देऊ. एवढा एवढा दिसतो बा देऊ एवढाच आहे. मग आता जवळ भाग्याला माझ्या गुडघ्याचं वाटीलाच लागतो कागाने. डोंगरावर पॅन्ट फाटलेली ठिगळ शिवलेली ती पॅन्ट ती ढकू मको तेव काहीतरी म्हणला मला. आता जर मुंबईत मराठी आले तर तुम्हाला नाही मुंबई सोडून जावं लागायचं. आता तुम्ही यांना मुंबईत डांबरण भेटलं हे काय करते तुमची. मी म्हणतो एवढे चाळे करायची फडणवीस करायला काही गरजच नाही. मी विठ्ठोळे मुकादाना दमाच्या बापाचा बाप. तुम्ही जर असे पक्के राहिलात ना यांना पाणी पाजिलच म्हणायचं नाही गटारात. त्याच्यासाठी मी सांगत असतो संध्याकाळी ताक पे जाऊ नका दुपारा पेत जा. तुम्ही दुपारात जे प्यायचं ते संध्याकाळी पेताय, संध्याकाळी जे प्यायचं ते दुपारा पेताय. त्याने तुम्हाला मिळत लागणार कशात पाणी टाकावं. यावेळेस मराठ्यांनी 100% मतदान करायचं. हे सोलापूर नगरीतून सांगायला मी. जर 29ला ठरलं तर, नाही ठरलं तर पाडायचं. दोन्ही सोपंच आहे आपल्यासाठी, काही अडचण नाही. मी या 15 दिवसात बघतो कसे समीकरण जुळते. जुळलं तर ठीक, नाही जुळलं तर पाडापाडीत गेले माझ्या. पाडापाडी कोणालाच झोप येत नाही. काल मनोज जरांगे पाटील यांची सभा सोलापूर येथे पार पडली. त्या सभेमध्ये त्यांनी नारायण राणेवर चांगलाच निशाणा साधलेला आहे. तर कोकणातला एक जण सध्या भीताकडे बघतोय. चांगलाच माणूस होता पण त्याला काय झालं काय माहिती, असा खोचक सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते माजी मंत्री नारायण राणेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, माझ्या नांदी लागल्यावर कठीण होतं. मला एक नाही कळालं, तुम्ही मराठ्यात येऊ नका. तुम्ही जर मराठ्यात आलात तर मी तुम्हाला बघून घेईन असं मी कधी म्हणालो नाही किंवा तसा इशारा तुम्हाला दिलेला नाही. तर मग तुम्ही आम्हाला का डिवचता, असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना केलेला आहे. मी माझ्या समाजासाठी लढा इमानदारीने लढत आलो, तर तुम्हाला काय अडचण आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावलेला आहे. मी दादा म्हणालो, मोठ्यांना मी सन्मान करतो, पण जर पुन्हा जर बोललात यानंतर तर मग धुलाई होईल, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर खोचक टोला लगवलेला आहे. तर मनोज जरांगे पाटलांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.